जय जय रामकृष्ण हरी. तुकाराम गाथेतील दुसरा अभंग आज आपण पाहणार आहोत. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, नये जरी तुझ मधुर उत्तर, विधला सुस्वर नाही देवे. नाही तया विन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रति भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिसेन दिस. जगद्गुरु तुकोबाराय यांनी या अभंगाच्या माध्यमातून मनाला, त्या भक्ताला म्हटलेलं आहे की अरे तुझ्याकडे मधुर आवाज असो अगर नसो, तुझा स्वर लागो अगर न लागो, तुझ्याकडे चांगले कर्म असो अगर नसो, तुला चांगले बोलता येत असेल अथवा नसेल, परंतु नये जरी तुझ मधुर उत्तर, विधला सुस्वर नाही देवे. तुला भगवंताने, पांडुरंगाने तुला चांगल्या प्रकारे गायन करण्याची कला दिलेली नाही, तुला गळा चांगला दिलेला नाही. नये जरी तुझ मधुर उत्तर, विधला सुस्वर नाही देवे. काहीच दिलेलं नाही म्हणून काय तू नाराज व्हायला पाहिजे का? बऱ्याचशा वेळेमध्ये आपला प्रश्न असतो की अरे माझा आवाज चांगला नाही, मला बोलता येत नाही. त्या वाल्याचा वाल्मिकी घडवला, चुकीचे कर्म करायचा, बोलता येत नव्हतं. भगवंताने त्याला सांगितलं की अरे नाही बोलता येत ना, तुला काय बोलता येतं? मरा 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 बोल. मरा 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 करता करता राम कधी झालं त्याला कळलं नाही. तुकोबाराय म्हणतात, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. हा विठ्ठल कुठल्या गोष्टींचा भुकेला नाहीये की तुझा स्वर कोमल मृदू लय ताल सुरात पाहिजे असं नाही. अशी कुठलीच अपेक्षा भगवंतानी केलेली नाही. हे जे काही पाहिजे ना, हे मनुष्याला पाहिजे, भगवंताला नाही पाहिजे. कुठल्या प्रकारची अपेक्षा भगवंताने ठेवली नाही. नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा. बघा काय म्हटलंय, येईल तैसा बोल रामकृष्ण. जे काही तुझ्या मुखामधून उच्चारण होईल त्या पद्धतीने रामकृष्ण बोल. तो आवाज घोगरा असू दे, मृदू असू दे, जड असू दे, जाड असू दे, कठीण असू दे, कर्कश असू दे, परंतु रामकृष्ण येईल तैसा स्पष्ट सांगितलंय. का? कारण भगवंत या गोष्टीचा भुकेलाच नाही, भगवंत भावाचा भुकेला आहे. काय पाहिजे? देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे. मागायचंय भगवंताकडे. आपण काय भगवंताकडे मागायचंय? देवापाशी मागे काय? आवडीची भक्ती. मला भक्ती करण्याची आवड निर्माण करून दे, मला भक्ती दे, तुझ्या भक्तीमध्ये मला लीन व्हायचंय, तल्लीन व्हायचंय, तुझी भक्तीच मला पारंपार पाहिजे. ही आवड त्या भगवंताकडे मागितली पाहिजे, ती भक्ती त्या भगवंताकडे मागितली पाहिजे, त्या भक्तीची आवड निर्माण व्हावी हे भगवंताकडे मागितलं पाहिजे. विश्वासेशी प्रीती भाव बळे. विश्वास मागितला पाहिजे, प्रीती प्रेम मागितलं पाहिजे, त्या मागचा भाव मागितला पाहिजे, ते सामर्थ्य मागितलं पाहिजे. ह्या गोष्टी भगवंताकडे मागितल्या पाहिजे. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेशी प्रीती भाव बळे, हे आपण मागितलं पाहिजे. भावार्थ मागितला पाहिजे, विश्वास प्रेम भगवंताकडे आपण ही मागणी केली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मना. कोणाला म्हणतायत? मनाला म्हटलंय. कारण हा मन 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 फार महत्वाचं आहे, कुठे जाईल सांगता येत नाही. म्हणून तुकोबारायांनी त्या मनाला म्हटलेला आहे. तुका म्हणे मना सांगतो विचार. तुला विचार सांगतोय, तुला एक गोष्ट सांगतोय, ती लक्षात घे, ती फार महत्वाची आहे. काय? धरावा निर्धार दिसेन दिस. असा दृढ निश्चय कर, असा विश्वास पक्का कर, अशी मनामध्ये एक संकल्पना तयार कर, एक संकल्प कर की धरावा निर्धार दिसेन दिस. दिवसेंदिवस दिवसेंदिवस निर्धार कसला धरायचा आहे? तर जी काय भक्ती आहे, जो काय भगवंतावरचा प्रेम आहे, भगवंतावरती असलेली प्रीती आहे, भगवंतावरचा असलेला विश्वास आहे, हा दृढ झाला पाहिजे. दिवसेंदिवस भक्ती वाढली पाहिजे, भगवंतावर असलेलं प्रेम दिवसेंदिवस वाढलं पाहिजे. आमचं कमी होतं.
म्हणून तुकाराम महाराजांनी मनाला सांगितलंय की हे म्हणा, तुला सांगतोय ते ऐक. धरावा निर्धार दिसेन दिस, की हा जो काही निर्धार आहे हा तू निर्धार कर, ही भक्ती कर. या भक्तीमधून तुला सर्व काही प्राप्त होणार आहे. त्या भगवंताला कशाचीही अपेक्षा नाही, कोणतीही मागणी भगवंत करत नाही. तू फक्त तुझा दृढ निश्चय ठेव, त्या भगवंताच्या भक्तीमध्ये लीन हो, तल्लीन हो. तुझ्याकडे कुठल्याही प्रकारचा सूर असण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारचे तुझा गोड आवाज असण्याची गरज नाही. फक्त तुझा भावार्थ उत्तम असला पाहिजे. म्हणून तुकोबारा म्हणतात, नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयावीन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. देवापाशी मागे आवडीची भक्ती, विश्वासेची प्रीती भाव बळे. का म्हणे मना सांगतो विचार, भरावा निर्धार दिसेन दिस. जय जय राम कृष्ण हरे.